श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. गोपाळ कृष्ण भगवान की जय. अध्याय 7. सप्तम स्कंद. नारद युधिष्ठिर संवादाने जय विजयाची कथा. हिरण्याक्षाच्या वधानंतर हिरण्यकश्यपूकडून माता व कुटुंबियांचे सात्वन. हिरण्यकश्यपूची तपश्चर्या आणि वर प्राप्ती. हिरण्यकश्यपूचे अत्याचार आणि प्रल्हादाच्या गुणाचे वर्णन. हिरण्यकश्यपूकडून प्रल्हादाच्या वधाचे प्रयत्न. प्रल्हादाचा असुर बालकांना उपदेश. मातेच्या गर्भात प्राप्त झालेल्या नारदाच्या उपदेशाचे प्रल्हादाकडून वर्णन. भगवान नृसिंहाचा अवतार व हिरण्यकश्यपूचा वध आणि देवतांनी केलेली स्तुती. प्रल्हादाने केलेली भगवान नृसिंहाची स्तुती. प्रल्हादाला राज्याभिषेक आणि त्रिपुर दहनाची कथा. मानव धर्म, वर्ण धर्म आणि स्त्री धर्माचे निरूपण. ब्रह्मचर्य आणि वानप्रस्थ आश्रमाचे नियम. यती धर्माचे निरूपण आणि अवधूत प्रल्हाद संवाद. गृहस्थासाठी सदाचार, गृहस्थासाठी मोक्ष धर्माचे वर्णन असे इथे अनुवाद केलेला आहे. हरे नमः. गोपाळ कृष्ण भगवान की जय. गोपाळ कृष्ण भगवान की जय. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. वैराने वा भक्तीने, भयाने वा स्नेहाने, कामाने वा उपाये अज्ञे मन लावावे हरिपायी. द्वितीचे द्वय पुत्र युगल. रावण, कुंभकर्ण, प्रबल, दंतवक्र आणि शशुबाल लीन झाले हरिपायी. नारद सांगती कथानक. विष्णूने वधिले हिरण्याक्षास. भातृभावाने संतप्त हिरण्यकश्यपू झालासे. हिरण्यकश्यपू करी सात्वन. शास्त्र सम्मत बोले वचन. केले शोकनाशक निवेदन. माता वहिनी पुतण्या ते. हिरण्यकश्यपू तप करिता. ब्रह्मा झाला वरदाता. हिरण्यकश्यपू झाला वदता. शास्त्राने मज मरण नको. नसो दिवा वा रात्री. आकाश वा भूमीवरी. घरात वा बाहेरे. मृत्यू न यावा सर्वथा. ब्रह्मदेवे वर तिथला. दैत्य त्रैलोक्य विजयी झाला. नाना भोग भोगू लागला. परिभोगे तृप्ती नोहे. हिरण्यकश्यपूस 4 सूत. ज्येष्ठ प्रल्हाद भक्त तो चराचर पाहे. आत्मवत परिपिता त्याचा द्वेष करी. शिकविण्या प्रल्हादास गुरु नेमिले षष्टामार्ग. आत्मवत परिपिता त्याचा द्वेष करी. शिकविण्या प्रल्हादास गुरु नेमिले षष्टामार्ग. दैत्य विचारी पुत्रास. काय शिकलास गुरुगृही. नवविधा भक्ती उत्तम. प्रल्हाद बोलिता श्रेष्ठ वचन. पिता होऊन क्रोधायमान. नाना प्रकारे छडे पुत्रा. प्रल्हाद सांगे प्रिय मित्रासी. दुर्लभ शरीर मनुष्याशी. भजता मुकुंद चरणाशी. कल्याण अत्यांतिक होत असे. भगवंता स्वामी निवेदन. हे निर्मळ दुर्लभ ज्ञान. नर नारायण देती नारायण कारण. तेने मजला उपदेशिले. परिसोनी प्रल्हादोक्ती. आश्चर्य दैत्यवाळाचे चित्ती. तुझला कळले कोणे रीती. नारदोपदेश कै झाला. प्रल्हाद मने बाळकासी. माझा पिता गेला तपाशी. इंद्रे हरिले मन मातेसी. स्वाश्रमाशी नेले नारदे. तीच भागवत धर्म उपदेशला. म्या गर्भात ऐकला. भक्तीच हवी हरिप्राप्तीला. आत्मभाव पहा सर्वाभूती. ऐकोनी प्रल्हादाचे भाषण. बालक करू लागले हरिभजन. दैत्य बोले प्रल्हादा लागून. धडा वेगळे करीतो शिर तुझे. हातामध्ये खडग घेऊन. मने कुठे तुझा नारायण. स्तंभी प्रहार करिता जाण. नृसिंह रूप पाहता झाला. नृसिंहाने द्वारी मांडीवर. दैत्याचे फाडले नखी उदर. मिळून येती देववर करीती स्तवन भगवंताचे. ब्रह्मादिक जरी स्तुती करीती. समीप जाण्यास सर्वच भीती. ब्रह्मा म्हणे प्रल्हादा प्रती. भगवंताशी शांत करी. प्रल्हादे करिता दंडवत. नृसिंह प्रेमे कुरवाळीत. मने तारावे जीव संतिप्त. वदला प्रल्हाद नरहरिते. नरसिंह वंदे प्रल्हादासी. आरूढ होई सिंहासनाशी. बंधमुक्त होई कर्म करोनी मनिष्ठा. त्रिपुरे मयासुराने निर्मिले. दैत्य देवांना त्राही केले. शिवे तया भस्मसात केले. म्हणून झाले त्रिपुरा. आचारावी धर्माची लक्षणे. आत्मबुद्धी मनुष्यात ठेवणे. अखंड जगदीशाचे स्मरणे. तेने प्रसन्न जगतात्मा. पतीशी भजे जी हरिभावे. ती इहलोकी सुखे पावे. देहाती उत्तम गती पावे. हे प्रतिव्रता लक्षण. गुरुगृही निवास कारणे असावे. मितभुक्त जितेंद्रियाने. स्वस्ती खेरीच संगवर्जने. अनासक्त असावे वानप्रस्थी. संन्यासास त्याग विशेष. राहतो सहज अवस्थेत. ती बालमत्त पिशाचवत. राहावे आत्मानुसंधानी. मधुभक्षिका आणि अजगुरु यांना मानावे आपले गुरु.
तरण्यास भवसागरू निंदा स्तुती वर्जावी गृहस्थाने क्रिया करोन भगवंतासी करावा अर्पण संत महतांचे मुखातून हरिकथामृत सेवावे करावे पंचमहायज्ञ देवपूजन शास्त्रादिदी तर्पण पर्व काळी दानधर्म द्वेष कुणाचा न करावा पूर्ण ब्रह्म हे अन्न श्री हरीशी करावे जी अर्पण करोनी अतिथीचे पूजन मग आपण जेवावे ज्या ठाई विषयासक्ती सदा ज्याची लाभो वृत्ती नष्ट होय पूर्ण सकृती दारुण शत्रू लोभ हा कर्माचे दोन प्रकार प्रवृत्तीपर आणि निवृत्तीपर वृत्त कर्म प्राप्त संसार भक्ती कर्म मोक्ष प्राप्ती इति श्री गुरुमाऊली वीरचरित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे सप्तमोध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु हरे नमः गोपाळ कृष्ण भगवान की जय श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव गोपाळ कृष्ण भगवान की जय श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ गोपाळ कृष्ण भगवान की जय श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव गोपाळ कृष्ण भगवान की जय अध्याय 8 अष्टम स्कंद मनवंतराचे वर्णन मगराने गजेंद्रला पकडणे गजेंद्राकडून भगवंताची स्तुती आणि त्याचे संकटातून मुक्त होणे हत्ती आणि मगराचे पूर्वचरित्र आणि त्याचा उद्धार देवाचे ब्रह्मदेवाकडे जाणे आणि ब्रह्मदेवकृत भगवंताची स्तुती देव आणि दैत्य यांची मिळून समुद्र मंथनाला प्रारंभ आणि शंकराचे विषपान समुद्रातून अमृत बाहेर येणे आणि भगवंताचे मोहिनी अवतार धारण करणे मोहिनी रूपी भगवंताकडून अमृताचे वाटप देवासुर संग्रामाची समाप्ती मोहिनी रूपाने महादेवांना मोहिनी आगामी 7 मन्वंतराचे वर्णन मनु इत्यादींच्या वेगवेगळ्या कर्माचे निरूपण बळीराजाचा स्वर्गावर विजय कश्यपाकडून अतिथीला प्रयोवताचा उपदेश भगवंताचे प्रगट होऊन अदितीला वर देणे भगवान वामनाचे प्रगट होऊन बलीच्या यज्ञशाळेत आगमन भगवान वामनाचे बलीकडून 3 पावले जमीन मागणे आणि बलीचे वचन देणे आणि शुक्राचार्यांनी त्याला अडवणे भगवान वामनाच्या विराट रूपाने 2च पावलात पृथ्वी आणि स्वर्ग व्यापणे बलीचे बंधन बलीकडून भगवंताची स्तुती आणि त्याच्यावर प्रसन्न होऊन मत्स्यावताराची कथा असे इथे अनुवाद केलेला आहे हरे नमः गोपाळ कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय अध्याय 8 श्री गणेशाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय जो स्वतः सर्वांशी पाहत परंतु कोणासेही न दिसत सर्वज्ञ ईश्वर भजात नित्य ऐसे स्वयंभू बोलला स्वयंभू स्वरोचित उत्तम कालक्रमे उतरलेले भगवान गजेंद्रासी तारिले नकरा पासून श्रीहरीने वेथवा क्षीर समुद्राने वेष्टित त्रिकुट नामे होता पर्वत तेथे वरुणाचे उद्यानात होते सरोवर ऋतुमत गजेंद्र जलप्राशाया आला मगरीने त्याचा पाय धरिला उपाय न चले सुटण्याला शरण गेला श्रीहरीशी गजेंद्राची एकूणी स्तुती श्रीहरी धावला त्वरिती कमळ उचलोनी साप्रती अर्पिले कष्टी गजेंद्राने हरीने सोडिले निजचक्र तिने फाडिले नक्रमुख भक्त गजेंद्र केला मुक्त राखिले भिद्र स्वतःचे गंधर्व श्रेष्ठ हुहू नामक देवल शापे झाला नरक त्याची शर्पिता हरीचे चक्र दिव्य दहधारी तो झाला इंद्र गुण्य राजा तपोभक्ती अगस्ती शापे झाला हत्ती परी पावला उत्तम गती होती म्हणून पूर्वापासना 5वा मनु रैवत 6वा चाशुषतो चशुपुत्र देवासुर युद्धात पराजित इंद्रादी ब्रह्मास शरण आले ब्रह्मादी गेले वैकुंठासी आराधिती श्री विष्णूशी तुझी हितकारक सर्वासी करी संतुष्ट जगसारे दिव्य स्तुती ऐकोनी मने दैत्याशी संधी करोनी समुद्र मंथन आरंभ होणे कार्य इच्छित साधावे देव दानव दोघी मिळून मंदार आणला उपटोनी वसुकीची दोरी करणी क्षीरसागरी पातले देवानी दैत्याचा पुरविला हट्ट धरिले सर्पाचे शेपूट कुर्मरूपे हरी आधार देत जव मंदार बुडे सागरी प्रथम हलाहल उत्पन्न सुखी व्हावे प्रजाजन मनोनी प्राशी प्रजानन निळकंठ नाम शोभले कामधेनु उच्चोषवा ऐरावत कौस्तुभ रत्न अप्सरा पारिजात लक्ष्मी वारुणी धन्वंतरी
हस्त अमृत निघाले मंथनातून, अमृत कलश पडविला दैत्यांनी, भाडू लागले अतिमोहातुनी, भगवंताने रूप धरिले मोहिनी, कार्मोद्दीप सर्व चित्ती, दैत्याची मोहिनीवर प्रीती, राहुल सह देवास अमृत वाटी, विष्णू राहूचे शिर छेदिती, परी मस्तक अमर झाले, देव घेती विष्णू आश्रय, तेथे विष्णू तेथे जय, म्हणून घ्यावा ईश्वराश्रय, करणे प्रयत्न संसारी, गुप्त झाले श्री मोहिनी, आपण भसलो हे पाहुनी, असुरांनी माया निर्मुनी, देवासुर संग्राम आरंभिला, ब्रह्मा पाठवी नारदासी, नारदे समजाविले देवासी, बुद्धी परावृत्त केले देवासी, असुर संहारा कारणे अवशेष राहिले असुर, बलीसह गेले असता चलावर, सर्वांची उठविती सत्वर, शुक्राचार्य संजीवनने, एकोणे मोहिनी वृत्तांत, विष्णू लोकी आले उमाकांत, तुवा केले दैत्य मोहित, ते रूप दाखवा म्हणतसे, उद्याने कामिनी सुंदर, पाहता कामतुर शंकर, माया लाघवी तो लक्ष्मीवर, प्रकटला तो विष्णू रूपे, साप्रत सातवे मन्वंतर, यातची अवतार वामन सर्वस्वर, त्रिपादे व्यापिले जगडंबर, त्रिविक्रमे हे नाम जया, वैवस्तव तक्ष ब्रह्म सार्विनी, धर्म रुद्र देव सार्वनी, इंद्र सार्वनिधी मिळुनी, 14 मनु येणे रीती, मनुजा मन्वंतरे नियुक्त, विश्वधर्माचा प्रसार करीत, सिद्धादी ज्ञानकर्म जागवित, भगवंत नियंता सर्वांचा, शुक्राचार्य करवी विश्वजित, यज्ञ बळी युद्धसिद्ध, इंद्रपुरीवर केली मात, देव घाबरले अंतरी, देवगुरु सांगे देवास, सर्वांनी त्यागला स्वर्ग वास, बळी बेसता इंद्रपदास, भोगभोगी स्वर्गाचा, इंद्रादी पुत्र स्वर्ग भ्रष्टतेने आदिती झाली दुःखित, कश्यप सांगते अदितीस, नाम ज्याचे प्रयोव्रत, फाल्गुन प्रतिपदा ते शुद्ध द्वादशी, दुग्धाभिषेक पूजन हर्षी, दुग्धहार विष्णू ध्यासी, त्रयोदशी क्षीर भोजन, अदिती आचरी प्रयोव्रत, व्रताती भगवंत प्रगट होत, मने तुझ्या इच्छेकृत जन्म घेईन उदरी तुझ्या, कश्यपाचे ठाई करोनी प्रवेश, विष्णू राहिले अंशरूप आणि आले अतिथीचे गर्भास, स्तुती करीती ब्रह्मादिक, यथा काळा होता गर्भासी, भाद्रपद शुद्ध द्वादशी, वामन अवतरले अदितीचे कुशी, धरिले बटुक रूप तात्काळ, अश्वमेध मंडपात, यशाविधी बटुशी पूजित, जे इच्छा ते मागती म्हणत, बलीने सत्कारिले वामन, आणिक मजला न लगे काही, त्रिपाद भूमीच द्यावी पाही, माझे मागणे फार नाही, दान देई बलिराया, विष्णू पातला देव कार्यासी, वामन रूप धरिले वचनासी, शुक्राचार्य वदला बलिसी, दान यासी नच द्यावे, बली म्हणे शुक्राचार्याची, वचन न मोडावे मानसी, सत्वर स्थान भ्रष्ट होसी, शापिले दैत्य गुरुने, एकपदे भूमी व्यापून, तुझ्या चरणे स्वर्ग सामावून, न उरे जागा तिसऱ्या चरण, त्रिविक्रमी दान स्वीकारता, विष्णूचे कपट पाहुणे, असुर गर्जले धावोनी, बलीने असुरास वर्जानी, रसातळा जाण्यास सांगितले, बळीसी म्हणे ते वामन, कोठे ठेवू तिसरा चरण, पूर्ण करी निज वचन, ना तरी भोग नरक यातना, बळी म्हणे जी वामना, मम मस्तकी ठेवूनी चरणा, तू दान घेई पूर्णा, असुराच्या हितकर्त्या, तव पातला प्रल्हाद, तुवा केले ऐश्वर्य नाश, अनुग्रहे तव बली, विवश भगवंताशी बोलिला, त्यासी वदले श्रीहरी, मी जयावर अनुग्रह करी, ज्याची संपत्ती सर्व हरी, पूर्ण खून हे जाणावी, सुतलात मी बलीचे द्वारी, द्वारपाल होऊनी रक्षण करी, पुढे सावर्णी मन्वंतरी, बली होईल इंद्र बापा, मग नमस्कारोनी विष्णूशी, सवे घेऊनी असुराशी, बली गेला सुतलासी, प्रल्हादासवे तेथवा, इंद्रास आली सर्व प्राप्ती, तेने आनंदली अदिती, बलीच्या यज्ञाची पूर्णाहुती केली शुक्राचार्यांनी, वेद निघाले ब्रह्मरूपातून, ते हर ग्रीव्य दैत्य केले हरण, प्रभूने मत्स्यावतार घेऊन केले निवारण संकटाचे, सत्यव्रत करीत असता अर्घ्यदान, ओजळीत आला मत्स्य सान, हरग्रीवास मारवून वेद परत आणले, इति श्री गुरुमाऊली वीरचरित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे षष्ठमध्याय. श्री कृष्णार्पणमस्तु. हरे नमः. गोपाळ कृष्ण भगवान की जय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. गोपाळ कृष्ण भगवान की जय.